हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी खूप खुश आहे। का माहिती आहे, माझी मुलगी आली आणि तिने आम्हाला सरप्राईज विजिट दिली। एकदम आम्हाला सरप्राईज होता, आम्हाला माहीत नव्हतं दोघांनाही, आणि ती अचानक आली आणि त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश झालो। त्यामुळे खूप खुश आहे आज मी, म्हणजे ती काल आली आणि येताना तिने माझ्यासाठी काय काय घेऊन आलेली आहे। हे बघा, हे टिमटाम बिस्किट आहे आणि एक मसाला पण आणला आहे। ती ऑफिसच्या कामासाठी गेली होती कोलंबोला, तर तिथून येताना तिने काय काय आणलं। तसंच तिच्याबरोबर माझ्या सुनेनी मला ही फेरेरो रोशर चॉकलेट दिली आहे आणि हे माझं खूप फेवरेट आहे। हे चॉकलेट मला खूप आवडतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला मला हे एक गिफ्ट हे असतंच, म्हणजे मुलगी सून दोघी देतातच। आणि त्याच्याबरोबर अजून काय काय बरंच दिलेलं आहे। हे बघा, हे थाय करी मसाला आहे, मी थाय करी पण घरी बनवते। तसंच हे आहे पास्ता सॉस आहे। पास्ता सॉस आहे ना, असला की पास्ता बनवायला खूप इझी जातं आणि म्हणजे मी सॉस घरी पण करते, पण हा सॉस असला की काही आपल्याला करत बसायला लागत नाही। बॉईल केला पास्ता की पटकन पास्ता होतो। तसा हा वेगळ्या प्रकारचा पास्ता पण दिलेला आहे, हा पण खूप छान लागतो। आणि माझ्यासाठी मल्टीविटॅमिनच्या गोळ्या पण दिलेल्या आहेत। मी अशीच नेहमी फ्रेश राहण्यासाठी गोळ्या दिलेल्या आहेत। आणि नाही, हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मल्टीविटॅमिन घ्यायला, कारण आपल्याला ठराविक वयानंतर आपल्याला आपल्या खाण्यातनं आपल्याला सगळे विटॅमिन्स मिळत नाहीत आणि मग त्यावेळेला थोडं आपल्याला असं डलनेस वाटतो किंवा असं थोडं थकल्यासारखं वाटतं। म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मला की मल्टीविटॅमिन्स घेत जा, मग त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल। कारण आता आपलं खाणं कमी होतं आणि आपल्याला सगळे विटॅमिन्स मिळत नाहीत, म्हणून या मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या पण पाठवलेल्या आहेत। असं खूप सगळं मला ह्या वेळेसुद्धा आपल्याला गिफ्ट मिळालं की किती छान वाटतं ना। वय काही असो, पण कोणालाही गिफ्ट मिळालं, असं कोणी दिलं गिफ्ट, दुसऱ्याने दिलेलं छान वाटतं। तुमच्याजवळ कितीही असू दे, पण दुसऱ्याने दिलं की छान वाटतं। आणि त्यात हे दोन्ही चॉकलेट माझे फेवरेट आहेत आणि ते मला मिळालेले आहेत आणि मी खाणार आहे आता। तुम्हाला पण आवडतात का ही चॉकलेटं? आणि तुम्हाला पण असं कोणी गिफ्ट दिलं की आवडतं ना, छान वाटतं ना? मग मी पण ह्याचा खूप आज आस्वाद घेणार आहे आणि आता खूप खुश आहे। त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला पण हे दाखवावं, म्हणून मी तुम्हाला दाखवले। धन्यवाद।